जरा डोळे मिटून विचार करा. कोरड्या जमिनीवर पावसाचा पहिला थेंब पडतो आणि मातीचा एक मंद, ओला सुगंध आसमंतात दरवळू लागतो. एखाद्या जुन्या विहारात समयच्या मंद प्रकाशात एक गहन शांतता पसरली आहे. आणि याच शांततेत एक शिकवण आकार घेते आहे, हळूहळू उलगडते आहे. एका शब्दाचं वजन किती असू शकतं? हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर शोधायला गेलं तर लक्षात येतं की याच प्रश्नाभोवती आपलं संपूर्ण आयुष्य, आपले संबंध आणि आपलं अस्तित्व फिरत असतं. ही कहाणी शब्दांची आहे, अहंकाराची आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अटळ परिणामांची आहे. चला तर मग आपण थेट त्या काळात जाऊया. ही गोष्ट घडतीये प्राचीन बनारस शहरात. आणि या शहराचा राजा आहे ब्रह्मदत्त. एक असा राजा जो स्वतःच्याच शब्दांच्या न संपणाऱ्या जंजाळात अडकला होता. त्याच्या मनातला कोलाहल, त्याची अशांती त्याच्या वाणीतून अविरतपणे बाहेर वाहत होती. राजा ब्रह्मदत्त खूप जास्त बोलायचा. म्हणजे त्याचं मन म्हणजे विचारांचं एक न थांबणारं वादळ होतं, जिथून शब्द कसलाही विचार न करता एकामागोमाग एक बाहेर पडत असत. त्याच्या आजूबाजूला नेहमीच एक गोंधळ, एक अशांतता असे. आणि ही केवळ बोलण्याची सवय नव्हती, नाही, हे तर त्याच्या आतल्या अस्वस्थतेचं, त्याच्या चंचल मनाचं प्रतिबिंब होतं. पण त्याच दरबारात होते बोधिसत्व, राजाचे एक अत्यंत शहाणे मंत्री. जिथे राजाच्या शब्दांचा गोंगाट होता, तिथे बोधिसत्वांचं मौन अधिक बोलकं होतं. त्यांचं लक्ष इतकं केंद्रित होतं की जणू काही राजाच्या विचारांच्या त्या गोंधळाला भेदून एक तेजस्वी, शांत प्रकाशकिरण पुढे जात आहे. ते एका योग्य संधीच्या शोधात होते, एका जिवंत उदाहरणाच्या शोधात, जे राजाला शब्दांचं खरं मूळ शिकवू शकेल. आणि मग दृश्य बदलतं. आपण राजाच्या भव्य राजशाही बागेत प्रवेश करतो. तिथे एक मोठं आंब्याचं झाड आहे, त्यावर एका कावळ्याचं घरटं आहे आणि त्या घरट्यात एक रहस्य दडलेलं आहे. एका कोकिळेचं अंड, जे त्या भोळ्या कावळिनीने आपलंच पिल्लू समजून उबवायला घेतलं होतं. बघा, ही एक किती निरागस फसवणूक होती. ती कावळीन त्या अंड्यातून बाहेर आलेल्या पिलाची अगदी आईच्या मायेने काळजी घेत होती. त्याला आपल्या चोचीतून चारा भरवत होती. तिला जराही कल्पना नव्हती की तिचं हे मातृत्व, तिचा हा जिव्हाळा एका नाजूक भ्रमावर टिकून आहे. एक असं नातं जे सत्य उघडल्यावर एका क्षणात तुटणार होतं. आणि मग तो निर्णायक क्षण येतो. त्या लहानग्या पिलाचे पंख फुटण्याआधीच त्याच्या आत दडलेला त्याचा मूळ स्वभाव, त्याची खरी ओळख चुकीच्या वेळी बाहेर येते आणि ते पिल्लू कुहू असा आवाज काढतं. आणि त्या एका आवाजाने, एका क्षणात तो संपूर्ण भ्रम काचेसारखा फुटतो. आता इथे कावळिनीची जी प्रतिक्रिया होती ती केवळ रागाची नव्हती, नाही, तो तिच्या अस्तित्वावर, तिच्या अस्मितेवर झालेला आघात होता. मी या पिलाची आई आहे ही तिची ओळखच त्या एका क्षणात तिच्यापासून हिरावून घेतली गेली. तिचं संपूर्ण जगच जणू काही तिच्या पायाखालून निसटलं. हा तिच्या अस्तित्वावर झालेला एक खोलवर आदिम आघात होता. आणि याचा परिणाम अत्यंत दुःखद झाला. आपल्या ओळखीवर झालेल्या या आघाताने ती कावळीन इतकी सैरभैर झाली की तिने त्याच पिलाला चोचीने मारून घरट्याबाहेर ढकलून दिलं. ते लहानगं पिलू खाली पडलं, थेट राजाच्या पायाशी, आणि निष्प्राण झालं. एक अकाली बोललेलं सत्य अकाली मृत्यूला कारणीभूत ठरलं. तिथे उपस्थित असलेल्या बोधिसत्वांनी या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या ज्ञानी नजरेने ओळखलं की निसर्गानेच त्यांच्यासमोर एक जिवंत उदाहरण, एक जिवंत धडा ठेवला आहे. जे ते इतके दिवस राजाला शिकवण्यासाठी शोधत होते, ते उत्तर त्यांना त्या निष्प्राण पिलाच्या रूपात मिळालं होतं. आणि मग बोधिसत्वांची शिकवण सुरू होते. ते राजाला म्हणतात, महाराज पहा, जे अवेळी बोलून अपराध करतात त्यांची गत या कोकिळ्याच्या पिलाप्रमाणे होते. त्यांनी थेट मूळ समस्येवर बोट ठेवलं. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी बोलणं हे किती घातक ठरू शकतं हे त्यांनी राजाला त्या एका उदाहरणातून पटवून दिलं. बोधिसत्व पुढे जे सांगतात ते तर आरोखोल आहे. ते म्हणतात, प्राणघातक विष किंवा धारदार तलवारीपेक्षाही जास्त विनाश करण्याची शक्ती चुकीच्या शब्दात असते. विचार करा, तलवारीची जखम कदाचित भरून निघेल, पण शब्दाने मनावर केलेले घाव ते कायमचे कोरले जातात. शब्दांमध्ये निर्माण करण्याची आणि विनाश करण्याची प्रचंड ताकद आहे. मग यावर उपाय काय? यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? बोधिसत्व तो मार्गही दाखवतात. ते सांगतात, जो शहाणा असतो तो आपले शब्द नेहमी मोजून मापून वापरतो.
बोलण्यापूर्वी तो सारासार विचार करतो. हाच तो शहाणपणाचा आणि संयमाचा मार्ग आहे, जो आपल्याला आणि इतरांनाही विनाशापासून वाचवतो. बोधिसत्वांच्या या शिकवणीचा गाभा आहे सम्मा वाचा. ही बौद्ध धम्मातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. सम्मा वाचा म्हणजे योग्य वाणी. आणि योग्य वाणी म्हणजे काय? तर केवळ तेच बोलणं जे सत्य आहे, जे दयाळू आहे, जे इतरांसाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे वेळेनुसार योग्य आहे. हे चारही धागे एकत्र येतात तेव्हाच वाणी सार्थक ठरते. ही शिकवण ऐकून राजाच्या मनावर जणू काही वीज कोसळली. त्याच्या आत एक खूप मोठा बदल घडू लागला. त्याच्या मनातला तो गोंधळ, तो कोलाहल हळूहळू शांत होऊ लागला. त्याच्या विचारांना एक नवी, स्थिर दिशा मिळू लागली. शब्दांच्या पलीकडचं मौनाचं सामर्थ्य त्याला आज खऱ्या अर्थाने कळलं होतं. बोधिसत्वांच्या शब्दांनी राजाच्या मनावर जणू जादू केली होती. त्याचं मन, जे आधी विचारांच्या गोंधळाने भरलेलं एक अशांत क्षेत्र होतं, ते आता एका शांत, स्थिर सरोवरासारखं झालं होतं, जिथे विचारांची कमळं उमलली होती. त्याची वाणी आता आवेगाची नाही, तर विचारांची गुलाम झाली होती. आणि हाच या कथेचा सर्वात सुंदर भाग आहे. राजा कायमचा बदलला. त्याच्या शब्दांना आता विचारांची जोड मिळाली होती. तो मितभाषी झाला आणि त्या शहाण्या मंत्र्याबद्दल, त्या बोधिसत्वाबद्दल त्याचा आदर अनेक पटींनी वाढला. कथा संपवताना गुरु म्हणजे स्वतः बुद्ध त्या पात्रांची खरी ओळख सांगतात. ते म्हणतात की ते कोकिळेचं पिल्लू म्हणजे अविचारी बोलणारा कोकालिक नावाचा भिक्खू होता. तो बडबडा राजा म्हणजे पुढे जाऊन त्यांचा प्रिय शिष्य आनंद झाला. आणि तो शहाणा मंत्री म्हणजे स्वतः गौतम बुद्ध होते त्यांच्या पूर्वीच्या जन्मात. अशा प्रकारे ते एका प्राचीन कथेला वर्तमानातील शिकवणीशी जोडतात. आणि आता ही शिकवण आपल्या सर्वांसाठी आहे. ही कथा आपल्या प्रत्येकासमोर एक आरसा धरते. हा आरसा आपल्याला आपल्या बोलण्याच्या आणि शांत राहण्याच्या सवयींबद्दल विचार करायला लावतो. तर मग स्वतःलाच विचारायला हवं की सत्य बोलण्याची खरोखरच योग्य वेळ कोणती असते, आणि कधीकधी मौन बाळगणं हेच सर्वात मोठं आणि सर्वात योग्य उत्तर असतं का?